नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदित्य अबॅकस अँड वैदिक मॅथ या यूट्यूब चॅनलवर। तर मुलांनो, आज आपण एकदम मजेशीर, वेगळी आणि सुपर एक्साइटिंग गोष्ट शिकणार आहोत, ती म्हणजे रामानुजन बर्थडे मॅजिक स्क्वेअर। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा आपला नवीन व्हिडिओ चॅनलवर अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल। चला तर मग सुरुवात करूया। श्रीनिवास रामानुजन हे भारतातीलच नव्हे तर जगातील एक महान गणितज्ञ होते। त्यांना नंबर्स बघितल्या त्याचे पॅटर्न्स दिसायचे, त्यामुळे त्यांनी अनेक नवीन शोध लावले। त्यांचा जन्मदिवस आहे 22 डिसेंबर 1887। आता हा जो त्यांचा जन्मदिवस आहे, या जन्मदिवस वापरूनच त्यांनी एक मॅजिक स्क्वेअर जगभर प्रसिद्ध केलेला आहे। आता तो कसा आहे तो आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत। आता त्यांचा तो मॅजिक स्क्वेअर म्हणजे काय आहे ते आपण समजून घेऊया। आता इथे तुम्हाला दिसतोय की 4 रो आणि 4 कॉलमचा एक तुम्हाला स्क्वेअर दिसतो आहे, बरोबर। आता याच्यामध्ये जर आपण रोची आणि कॉलमची म्हणजे प्रत्येक लाईनची जर आपण ॲडिशन केली तर त्याची जी बेरीज आहे ती एकच येते, म्हणजे सगळीकडून जरी केलं तरी त्याची जी बेरीज आहे ती 139च येते। तुम्ही अशी उभी बेरीज करा, आडवी करा किंवा अगदी तिरक्या हे जे डायगोनल्स आहेत त्याची केली तरी सुद्धा त्याची बेरीज ही 139च येते। याच पद्धतीचा आपण एक 4x4 चा मॅजिक स्क्वेअर अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे, त्याच्यावरूनच हा आहे, फक्त हा याच्यामध्ये आपण आपली बर्थ डेट वापरू शकतो। आता रामानुजन यांनी त्यांची बर्थ डेट वापरून एक मॅजिक स्क्वेअर तयार केलेला आहे की काही नंबर्स कमी जास्त करून त्याच्यामध्ये त्यांनी हा स्क्वेअर बनवलेला आहे। त्याच पद्धतीने आपण देखील आपला बर्थ डेट इकडे टाकून बर्थ डेट वापरून आपला सुद्धा एक मॅजिक स्क्वेअर तयार करून जो नंबर्स आहे मॅजिक नंबर तो आपण तयार करू शकतो। आता ते कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तर आता इथे समजून घ्या, 22 डिसेंबर 1887 ही रामानुजन यांची बर्थ डेट आहे। मग त्यांनी इथे काय केलं, जे नंबर्स आहेत त्यांचे जी डेट होती ती इथे पहिल्या याच्यामध्ये लिहिली डिसेंबर म्हणजे 12 नंबरचा महिना, म्हणून मग तो इथे लिहिला। आणि 1887 याचे त्यांनी 2 पार्ट्स केले, मग 18 इकडे लिहिला आणि 87 ह्या याच्यामध्ये लिहिला, ह्या चौकोनामध्ये। आणि मग नंतर जे खालचे आहेत त्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त करून त्यांनी हे नंबर्स मिळवले। आता ते कसे मिळवले त्याच्यासाठी आपल्याला इथे हा जो चार्ट दिसतोय तुमच्या समोर, त्या चार्ट्समध्ये जर नंबर तुम्ही ॲड केले त्या पद्धतीने तर तुमचा देखील मॅजिक स्क्वेअर तयार होऊ शकतो, ठीक आहे। आता आपण थोडंसं दुसरी एक बर्थ डेट घेऊया आणि मग हा जो मॅजिक स्क्वेअर आहे तो आपण करूया। पण त्या अगोदर जर बघा तुम्ही इथे 22 + 12 18 आणि हा 87 याची जर आपण ॲडिशन केली तर त्याचं जे आहे ते 139 येतं। ॲडिशन आपण केल्यानंतर इकडे येतं 139। आणि जर तुम्ही आपण केली बेरीज 22 + 88 + 10 + 19 तर हे सुद्धा 139च येतं। किंवा इकडे डायगोनली केलं, इकडचे करा किंवा इकडचे करा, किंवा हा इकडचा एक स्क्वेअर घेतला, हे जे कोपऱ्यातले हे जे छोटे आहेत हे 4 जे आहेत त्यांची बेरीज केली, किंवा इकडचा हा एक स्क्वेअर घेतला, किंवा हा जो मध्ये हे जे 4 आहेत नंबर्स आपल्याला मिळालेत की हा एक स्क्वेअर तयार झाला, यांची जरी ॲडिशन केली तरी सुद्धा 139च येतं। म्हणूनच याला मॅजिक स्क्वेअर असं म्हणतात। समजलं तुम्हाला की याला मॅजिक स्क्वेअर का म्हणायचं की तुम्ही कशाही पद्धतीने कुठलाही स्क्वेअर घ्या, हा छोटा स्क्वेअर घ्या, हे जे 4 नंबर आहे त्या 4 नंबर मिळून जो स्क्वेअर होतो तो घ्या, इकडचा घेतला किंवा खालचे घेतले, इकडचे मधले हा जो तयार होतो ते, किंवा हे इकडच्या कोपऱ्यांमधले जरी नंबर घेतले म्हणजे हा 22 87 11 आणि 19 हे जरी नंबर तुम्ही ॲड केले तरी सुद्धा ते 139च येतं। कुठूनही त्यांची ॲडिशन केली तरी सुद्धा ते 139च येतं। तर आता ह्या ज्या बाजूच्या स्क्वेअरमध्ये आपण एक बर्थ डेट टाकूया आणि तो सुद्धा त्याची ॲडिशन बघूया आपण सेम येते का, ठीक आहे। तर बघूया, आपण एक नंबर्स घेऊया। आता इथे आपण एक बर्थ डेट घेऊया, ती म्हणजे घेऊया 15 सप्टेंबर 1992। आता इथे आपण एक डेट घेतलेली आहे आणि ती डेट आता आपण याच्यामध्ये फिल करायचे। पण त्या अगोदर हा जो चार्ट आहे तो आपण समजून घेऊया।
आता इथे हे जे नंबर जी डेट दिलेली आहे त्या प्रत्येक याला समजा याला आपण ए म्हणालो, हा बी, हा सी आणि हा डी. ठीक आहे. आता मग इकडच्या याच्यामध्ये यांनी काय केलंय, D+1. मग D+1 म्हणजे काय, इथे डी म्हणजे काय झाला, हा 87. मग आता ह्या 87 मध्ये +1 केला तो झाला 88. त्यानंतर इकडे C-1, सी म्हणजे आहे आपला हा इथे 18. बरोबर. आता त्या 18 मधून -1 केला तर तो झाला 17, तो इथे लिहिला. त्यानंतर आहे पुन्हा B-3. बी म्हणजे हा आहे आपला इथे 12. त्या 12 मधून -3 केला तर आन्सर आला 9. पुन्हा ह्या याच्यामध्ये A+3. आता इथे ए आहे 22. मग 22 + 3 25 म्हणजे ही लाईन तयार झाली. समजलं. आता पुन्हा खालच्या रो मध्ये त्यांनी काय केलंय, इथे चार्ट मध्ये B-2. बी म्हणजे आहे आपला 12. आता ह्या 12 मधून -2 केलं तर 10 आलं. त्यानंतर पुन्हा A+2. आता इथे ए म्हणजे आहे आपला 22. आता ह्या 22 मध्ये +2 केले, आन्सर आलं 24. पुन्हा इथे D+2 म्हणजे इथे आहे D+2. डी आहे आपला इथे 87. त्याच्यामध्ये +2 केलं तर 89 आलं. पुन्हा C-2. आता सी आहे इथे 18. त्याच्यातून -2 केलं तर आलं इथे 16. म्हणजे ही लाईन कंप्लीट झाली. आता ह्या खालच्या लाईन मध्ये पुन्हा C+1. सी म्हणजे आहे आपला इथे 18. त्याच्यामध्ये +1 केलं तर आलं 19. पुन्हा D-1. डी आहे आपला इथे 87. 87 मधून -1 केला 86. पुन्हा इथे आहे A+1. ए आहे आपला 22. ह्या 22 मध्ये +1 केला तर 23 आला. आणि B-1. बी आहे आपला 12. त्या 12 मधून 1 मायनस केला 11. तर अशा पद्धतीने हा मॅजिक स्क्वेअर तयार झालेला आहे. समजलं सगळ्यांना. हा जो रामानुजन यांचा जो बर्थ डेट आहे, ही जी आहे ही रामानुजन यांची बर्थ डेट आहे आणि त्यांनी त्यांच्या बर्थ डेट वरूनच हा स्क्वेअर तयार केलेला आहे. समजलं. आता आपण सुद्धा इथे एक बर्थ डेट घेतलेली आहे 15 सप्टेंबर 1992. आता हे जे नंबर आहे ते आपण याच्यामध्ये पहिल्या रो मध्ये आपण आपली बर्थ डेट फिल करायची. मग इथे डेट असेल तो करायचा पहिला. ए म्हणजे आपली डेट असणार आहे. बी च्या कॉलम मध्ये आपल्याला जो मंथ आहे तर मंथचा जो नंबर आहे तो आपल्याला टाकायचा आहे. आणि जर इयर दिलेलं असतं तर ते आपल्याला थोडंसं स्प्लिट करून डिवाइड करून टाकायचं आहे. म्हणजे जर सन असतं जे आहे ते इथे टाकणार आणि जो नंबर्स आहे कुठला इयर चालू आहे ते आपण इकडे शेवट डी मध्ये टाकणार. समजलं सगळ्यांना. तर आता इथे मी पहिल्यांदा नंबर फिल करून दाखवते. हा जो डेट आहे त्याचे नंबर्स आपण इथे कसे करणार. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 15 आहे, सप्टेंबर आहे म्हणून आपण इथे लिहिणार 09. 19 पहिल्या याच्यामध्ये आणि 92 इकडे लिहिला. म्हणजे हा झाला ए, हा बी, सी आणि डी. समजलं. आता आपण फक्त हा जो इथे चार्ट दिलेला आहे त्या चार्ट प्रमाणे आपण करूया आणि मग इथे नंबर करूया. आता इकडे पहिल्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, D+1. मग आता आपला इथे डी आहे 92. त्याच्यामध्ये +1 केला तर आपलं येणार आहे 93. हा झाला. आता इकडच्या याच्यामध्ये C-1. सी आहे आपला इथे 19. 19 मधून 1 मायनस केला आलं 18. आता इकडच्या याच्यामध्ये B-3. बी आहे आपला इथे 9. 9 मधून -3 केलं आलं 6. आता इकडे आहे A+3. ए आहे आपला इथे 15. 15 मध्ये +3 केलं की आलं 18. आता ही लाईन आपली कंप्लीट झाली. आता खालचे रे. आता B-1. बी आहे आपलं इथे हे बघा 9. आता 9 मधून आपल्याला -2 आहे. B-2. मग ह्या 9 मधून आपल्याला -2 करायचे आहे. मग 9 मधून -2 केले आलं 7. आता आहे A+2. ए आहे आपला इथे 15. 15 + 2 17. पुन्हा D+2. डी आहे आपला इथे 92. 92 मध्ये +2 केलं
आलं 94. आता इकडे C-2, C आहे आपला इथे 19. 19 मधून -2 केलं, आलं 17. म्हणजे आपला हे पण लाईन कंप्लीट झाली. आता इकडे खालचं शेवटचं, आता इकडे काय आहे C+1. C आहे आपला इथे 19, त्याच्यामध्ये आपण +1 केला, तो आला 20. पुन्हा D-1, D आहे आपला इथे 92. 92 मधून आपल्याला -1 केला, आलं 91. मग आलं इथे लिहायचं 91. आता A+1, A आहे आपला इथे 15. 15 मध्ये +1 केलं, 16. आता शेवटचं B-1, B आहे आपला इथे 9. 9 मधून 1 मायनस केला, आलं 8. ते आपण इकडे लिहून घेतलं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला हा पूर्ण चार्ट तयार झालेला आहे. आता ह्या ज्या स्क्वेअर मध्ये आपले सगळे जे नंबर्स फिल करून झालेले आहे, आता त्या नंबरची आपण एकदा ॲडिशन करून बघूया. म्हणजे जर ह्या पहिल्या याची ॲडिशन केली, 15 + 9 + 19 + 92, तर त्याचे ॲडिशन येते 135. ठीक आहे, आता खालीचे करून बघूया आपण. यांची जरी केली 93, 18, 6 + 18, तरी सुद्धा हे येतं 135. आता उभं करून बघितलं, 15 + 93 + 7 + 20, याचं सुद्धा येतं 135. म्हणजे तुम्ही कसंही करा, अगदी असे तिरके जरी केले, इकडून जरी तिरकं केलं, किंवा हा जो एक स्क्वेअर दिसतो आहे तुम्हाला इथून इथपर्यंत, हे 4 नंबर मिळून जो एक स्क्वेअर तयार झालाय त्याची करा ॲडिशन, किंवा इकडचे 4 नंबर करून जरी ॲडिशन केली, किंवा हे 4 नंबर आणि हे 4 नंबर, किंवा हे जे मध्ये सुद्धा एक छोटा स्क्वेअर तयार होतोय त्याच्यातले सुद्धा 4 नंबर घेऊन जरी केला, तरी सुद्धा सगळ्यांची ॲडिशन ही आपल्याला 135च मिळते. आहे की नाही मॅजिक? समजलं? म्हणजे रामानुजन यांचा मॅजिक स्क्वेअर आपण कशा पद्धतीने करू शकतो, तो त्यांनी जे मेथड आपल्याला सांगितलेली आहे ती मेथड वापरून आपण सुद्धा आपला बर्थ डेटचा जो मॅजिक नंबर आहे तो तयार करू शकतो. आता 15 सप्टेंबर 1992 याचा मॅजिक नंबर झाला 135. तसंच तुम्ही सुद्धा तुमचा बर्थ डेट याच्यामध्ये ॲड करून तुमचा बर्थ डेटचा मॅजिक नंबर काय आहे हे नक्की करून बघू शकता, किंवा तुमच्या मित्रांसोबत सुद्धा तुम्ही असे करू शकता. पण आता इथे एक जो प्रॉब्लेम येतो, की बऱ्याच जणांना कदाचित येऊ शकतो. आता इथे आपण जेव्हा महिना लिहितो, बरोबर, तर त्यामध्ये काय होतं, जेव्हा जानेवारी आणि फेब्रुवारी येतं तर तिथे आपलं 1 किंवा 2 येणार. जानेवारी आला तर 1 येणार, फेब्रुवारी आला तर 2 येणार. मग इथे जेव्हा आपल्याला इथे B-3 करायचं आहे, B म्हणजे आपला इथे आपण मंथ जो आहे तो लिहितो ना, आणि मग इथे आहे -3. मग अशा वेळेस काय करायचं, किंवा काहींना प्रश्न पडू शकतो. पण अशा वेळेस सुद्धा जो आपला महिना आहे तो घ्यायचा, पण जे तुमचं आन्सर येतं ना तिथे लिहिताना तुम्ही मायनसमध्ये आन्सर लिहायचं. समजलं? समजा आता इथे 1 असेल आणि इथे B-3 आहे, बरोबर. मग काय करायचं, या 3 मधून -1 म्हणजे 1 मायनस करायचा, पण आन्सर जेव्हा आहे इथे लिहिताना -2 असं करायचं. त्यानंतर जेव्हा तुम्ही सगळ्याची ॲडिशन कराल किंवा कॅल्क्युलेटरवरती तुम्ही जर करून बघितलं तर तुम्हाला तुमचा मॅजिक नंबर मिळणार आहे. आता त्याचं सुद्धा आपण इथे हवं असेल तर एक एक्झाम्पल घेऊ. आता इथे पुढची बर्थ डेट घेण्याच्या अगोदर हा जो चार्ट आहे की नाही तो तुम्हाला व्यवस्थित कसा लक्षात ठेवायचा तो थोडक्यात सांगते. म्हणजे मी माझ्या पद्धतीने सांगते, तुम्ही तुमच्या पद्धतीने कसाही लक्षात ठेवू शकता, पण जी थोडीशी सोपी तुम्हाला सोपं राहण्यासाठी एक मेथड कशी आहे बघा. सुरुवातीला आपण इथे ABCD हे इथे लिहून घेतलं, म्हणजे जी आपली डेट आहे ती आपण इथे लिहून घेतली. त्यानंतर इथे काय आहे बघा, DCBA, म्हणजे हे जे आहे ना हे उलट केलेलं आहे. हा, DCBA, इथे पहिल्यांदा D, नंतर C, नंतर B आणि A. ठीक आहे, म्हणजे हे लाईन इकडे उलटी केली आणि त्याच्यामध्ये इथे पहिल्यांदा काय केलंय, +1 नंतर -1, +1 -1. हे तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही कसंही लक्षात ठेवू शकता, पण इथे पहिल्यांदा मी माझी पद्धत आहे ती तुम्हाला सांगते. इथे +1 -1. ठीक आहे, पुन्हा आता इथे काय आहे, -3 +3, म्हणजे पहिल्यांदा इथे +1 आहे, मग -1 आहे,
आता 3 करायचं आहे, पण साईन काय येणार आहे पहिल्यांदा -3 मग +3. ठीक आहे. त्यानंतर आता ही रो, आता इथे काय केलेलं आहे BA, म्हणजे हे जे आहे ना ह्या दोघांना उलटं केलेलं आहे. पहिल्यांदा B घेतला मग A घेतला, इथे B आणि A, आणि नंतर ह्या लाईनमध्ये सुद्धा पहिल्यांदा D ला घेतला आणि मग C ला घेतला. या लाईनमध्ये असं केलेलं आहे. नंतर याच्यामध्ये सगळ्यांना 2 2च आहे, म्हणजे जो नंबर्स आहे पहिल्या याच्यामध्ये ह्या लाईनमध्ये सगळे 2 आहे. पण मग इथे काय करायचं आहे -2 +2, नंतर पुन्हा +2 -2. ठीक आहे असं. आता ह्या खालच्या लाईनमध्ये काय आहे, हे जे आहे ना C, ही जी लाईन आहे ना हे उलटं केलं आहे, म्हणजे C मग D A आणि B. हे बघा इथे C D A B हे उलटं केलेलं आहे. C D A आणि B, आणि ह्या लाईनमध्ये 1 1 नंबर आहे. मग तो 1 नंबरमध्ये पहिला काय आहे इथे +1 मग -1 पुन्हा +1 -1, म्हणजे काय प्लस खालच्या लाईनमध्ये काय केलेलं आहे +1 -1 +1 -1 असे केलेलं आहे. दुसऱ्या लाईनमध्ये तुम्हाला सगळीकडे 2 2 आहे, पण त्या 2 मध्ये सुद्धा पहिल्यांदा काय आहे 2 ला -2 आहे, मग +2 परत +2 -2, आणि वरच्या ही जी लाईन आहे त्या लाईनमध्ये पहिले 2 नंबर 1 1 आहेत, नंतर 3 3. साईन देताना इथे +1 -1, या 3 ला -3 +3. तर तुम्ही थोडंसं तुमच्या लॉजिकने तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला कसं ठेवायचं. पण हे ABCD ते जे आहे की नाही, मग तुम्ही करू शकता. इथे ही लाईन DCBA हे झालं. पुन्हा आता इथे काय करायचं आहे तुम्हाला उलटं करायचं आहे, म्हणजे B पहिला घ्यायचा A नंतर घ्यायचा, पुन्हा इथे D अगोदर घ्यायचा मग C नंतर घ्यायचा. ठीक आहे. आणि पुन्हा ही लाईन तुम्हाला उलटी करायची, म्हणजे C D A आणि B याचं जे आहे याचं उलटं घ्यायचं इथे C D A B, आणि नंतर फक्त नंबर्स लक्षात ठेवायचे की पहिल्या लाईनमध्ये तुम्हाला 1 1 आहे आणि 3 3 आहे, नंतर 2 सगळ्या दुसऱ्या लाईनमध्ये तुम्हाला सगळीकडे 2 2च घ्यायचे आणि 1 1च घ्यायचे. फक्त आता हे साईन तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता साईन लक्षात ठेवताना सुद्धा बघा इथे पहिल्यांदा +1 मग -1, मग पुन्हा इथे -3 +3. आता इथे खाली जे साईन आहेत ना ती ह्या साईनच्या अपोजिट आहे. बघा इथे वरती काय आहे प्लस आहे तर खाली मायनस आहे, इथे वरती मायनस आहे तर खाली प्लस आहे, पुन्हा इथे वरती मायनस आहे तर खाली प्लस आहे, प्लस आहे तर मायनस आहे, म्हणजे ह्या लाईनमध्ये जे साईन आहे त्याच्याच अपोजिट साईन खाली आहेत इथे. ठीक आहे. आणि आता पुन्हा ह्या लाईनमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, मग +1 -1 +1 -1 असं थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. हा चार्ट जर तुमच्या लक्षात राहिला तरच तुम्ही अशा पद्धतीने मॅजिक स्क्वेअर करू शकताय. जर तुम्हाला हा चार्टच नाही आला किंवा हे जे नंबर कसे करायचे आहेत हे जर तुम्हाला नाही आलं तर मग तुम्ही मात्र हा स्क्वेअर मॅजिक स्क्वेअर करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला हा चार्ट अगोदर व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जसा तुम्हाला लक्षात ठेवता येईल त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. मी जसं लक्षात ठेवलं ते तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता आपण पुढचा जो आहे म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी त्याची डेट घेऊया आणि मग त्याचा एक स्क्वेअर आपण तयार करूया. ठीक आहे. तर आता इथे आपण एक बर्थ डेट घेतलेली आहे ती म्हणजे 25 जानेवारी 2009. ठीक आहे. आता ती आपण याच्यामध्ये फिल करूया. तर ती फिल करत असताना आपण ते कसं करायचं आहे, डेट इथे लिहिलं 25, मंथसाठी आपण लिहिणार इथे 01 आणि 20 ह्या बॉक्समध्ये C साठी 20 झाला आणि 09 म्हणजे झाला D. ABCD अशा पद्धतीने आपण डेट लिहून घेतली. आता खालच्या लाईनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा इथे काय करायचं आहे आपल्याला D+1. आता D काय आहे आपला 9, बरोबर. 9 + 1 10 झालं. आता करायचं आहे आपल्याला C-1. C आहे आपला इथे 20. आता 20 मधून -1 केला 19. आता इथे ह्या बॉक्समध्ये काय करायचं आहे आपल्याला B-1. आता B म्हणजे काय आहे आपला इथे मंथ. आता इथे काय आहे 1, बरोबर. आता 1 मधून -3, 1 मधून 3 मायनसच नाही होते, मग आपण इथे काय करणार 3 मधून 1 मायनस करणार, पण जे आन्सर येणार ते आपण असं मायनसमध्ये लिहायचं -2. 3 - 1 केल्यानंतर 2 येतो आणि इथे जे आहे ते आपण इथे मायनस साईन द्यायचं. पुन्हा इकडच्या बॉक्समध्ये आपल्याला A+3.
ए आहे इथे 25 प्लस 3 केल्यानंतर 28. ही लाईन आपली कंप्लीट झाली. आता खालच्या याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे बी मायनस 2. आता बी म्हणजे इथे आहे आपला 1. आता ह्या 1 मधून -2 करायचे आहे. 1 मधून -2 होत नाही तर आपण काय करणार 2 - 1 करायचं म्हणजे आन्सर येईल त्याला 1 करायचं. 2 - 1 केल्यानंतर 1 येतं आणि आन्सरला आपण मायनस करायचं. सॉरी ठीक आहे, आन्सरला आपण इथे मायनस साइन द्यायचं. आता पुन्हा a + 2 इकडच्या बॉक्समध्ये आपल्याला a + 2 करायचं. a म्हणजे आपला 25. मग 25 + 2 केल्यानंतर 27. परत इथे आपल्याला करायचं आहे d + 2. d म्हणजे आपला 9 + 2 11. आता इकडे c - 2. c आहे आपला 20 मधून आपण 2 मायनस केलं तर येतं आन्सर 18. आणि आता इथे खाली ह्या याच्यामध्ये c + 1. c आहे आपला 20 + 1 केल्यानंतर 21. पुढे d - 1. आता d आहे आपला 9 - 1 केलं तर 8. पुन्हा त्याच्या पुढे a + 1. a आहे आपला इथे 25. मग 25 + 1 26. आता b - 1. आता b आहे आपला इथे 1 - 1 केल्यानंतर 0. ठीक आहे. आता अशा पद्धतीने आपण नंबर तर फिल केलेत. आता याची तुम्ही कॅल्क्युलेटरवरती जर तुम्ही ॲडिशन करून बघितली, समजा 25 + 1 + 20 + 9 तर याची ॲडिशन येते 55. ठीक आहे. खालची जरी उभी जरी याची ॲडिशन केली 25 + 10 - 1 + 21 तरी सुद्धा याची ॲडिशन येते 55. तुम्ही करून बघू शकता. ठीक आहे, कॅल्क्युलेटरवरती तुम्ही करून बघू शकता. पुन्हा जरी याचं तिरक्या याच्यामध्ये जरी केलं 25 + 19 + 11 + 0 तर हे सुद्धा 55 येतं. किंवा इकडच्या याच्यामध्ये तिरकं करून बघितलं 21 + 27 - 2 आणि +9 याची सुद्धा ॲडिशन 55 येतं. किंवा ह्या बॉक्समध्ये जरी केलं इकडच्या बॉक्समध्ये करा, तुम्ही करून बघू शकता तर याची ॲडिशन ही 55 येते. समजलं. जरी आपल्याला मंथमध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी आलं तर असं मायनसमध्ये साइन द्यायचं, पण जेव्हा तुम्ही ॲडिशन कराल तेव्हा ते तुमचा आन्सर तुम्हाला तुमच्या बर्थडेटचा मॅजिक नंबर मिळणार आहे. ठीक आहे. जानेवारी महिन्यातला असू द्या किंवा फेब्रुवारी महिन्यातले जरी ज्यांचा बर्थडेट असेल ते सुद्धा त्यांचा मॅजिक नंबर मिळवू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमचे घ्या, तुमच्या घरातले घ्या, मित्रमैत्रिणींचे घ्या, कोणाचेही बर्थडेट घ्यायचं आणि अशा पद्धतीने त्यांचा मॅजिक जो नंबर येतो तुमचा, आता याचा 55 आलेला आहे, तुमच्या बर्थडेटचा मॅजिक नंबर काय आहे ते तुम्ही करून बघू शकता. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला देखील विसरू नका. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.